कमी शब्दात आटपणार आहे. मोठमोठे लोक विचार मंचावर बसलेले आहेत. पहा लक्षात घ्या, बरं झालं फीस सांगितली आहे ना. पण मी आवर्जून सांगतो बाबा, जी काही फीस 1 लाख असेल, 50 असेल, 60,000 असेल, ते माझ्या वैयक्तिक सुखासाठी, माझ्या घरासाठी, पोरीच्या भविष्यासाठी वापरत नाही. तर ज्या लेकरांना मायबाप नाही, आवाज येईन का? बरं मी कानात येऊन बोलतो, ताण घेऊ नका. तर मला जे काही फीस सांगितली धनराज भाऊनी बाबा 1 लाख घेणार आहेत, तर यावरून सांगायलो ते 1 लाख रुपये मी माझ्या स्वतःच्या घरासाठी, स्वतःच्या भविष्यासाठी, मुलीच्या भौतिक सुखासाठी न खर्च करता ज्या लेकरांना मायबाप नाही त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करत असतो, म्हणून ती फीस घेत असतो. आणि इथून पुढे समाजाचा कुठलाच कार्यक्रम नाही, कुठलाही कार्यक्रम असेल मग सत्कार करा नका करू, एक आवाज द्या, वाघ तिथं मैदानात उभा असेल, हा शब्द इथून द्यायला. विचार मंचावर सर्व सन्मान्य मान्यवर आहेत, पण चर्चा, खुर्च्या आणि मोर्चा, चर्चा, खुर्च्या आणि मोर्चा यांच्या भोवतालचं राजकारण न करता ज्या माणसाने आयुष्यभर समाजकारण केलं ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या चरणी प्रथमतः अभिवादन करतो. पहा, विनंती एकच आहे की आपल्या लेकराला एक शिकवा. समाज या नात्यानं आपण एकत्र आलो, सर्व काही बरोबर आहे, पण समाज या नात्यानं आपण समाजाच्या कामा पडतो का, हा प्रश्न पहिले स्वतःला विचारा. आज आपण इथं आलो, इथं आल्यावर पहा माझं म्हणणं एकच आहे, गाड्या घोड्या मोठमोठाले लोक आले त्यांनाच फक्त नमस्कार चमत्कार करू नका. समाजातला मूळ जो घटक आहे, जो गरिबीशी झगडत आहे, ज्याच्या लेकराची शिक्षणाची प्रश्न उपस्थित आहेत, ज्याला राहायला घर नाही, मग समाज या नात्यानं आपण त्याला मदत करतो का? आपल्या दुडीमध्ये भाकर आहे, आपल्या ताटात भाकर आहे, पण एक व्यवस्था आहे, ज्याच्या ताटात बी भाकर नाही, दुडीत बी भाकर नाही, तर आपल्या दुडीतली भाकर वाळण्या अगोदर त्या ताटात पडत असेल तर मग आपल्याला म्हणता येईल आपण भगवान बाबाच्या विचाराचे वारसदार आहोत. आणि म्हणून त्या नात्याने एकत्र या. विनंती एकच आहे, आपल्या लेकराला एक शिकवा. मी जास्त इथे काही मोटिवेशन द्यायला नाही, फक्त एक सांगा आपल्या लेकराला की बाबा समाज टार्गेट केला जातो, त्याच्यानंतर बीडी जिल्हा गाजला गेला, पण एवढं होत असताना ओबीसी चळवळ गाजल्या गेली, त्याच्यातही समाज टार्गेट झाला, पण त्याला काही लय मोठा ताण घ्यायचा नाही है ना. फितुराच्या खांद्यावर बसून वाघाची शिकार करता येत नसते. फितुराच्या खांद्यावर बसून वाघाची शिकार करता येत नसते, त्यासाठी खांदा निष्ठावंत आणि शिकारी जातीवंत लागतो. आयऱ्या गैऱ्याचं काम नसते, फक्त रक्त आपलं गरम आहे ते कुठं वापरायचं हे शिका जरा. नाही तर रक्त गरम मला उठसूट मारामाऱ्या करायच्या नाही, काही कार्यक्रम दिमाखानं करायचे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिमाखानी सर्व नीट केलं का नाही, तसं आपलंही काम आहे. बा शिका, मोठे व्हा, आणि पदावरून मोठे झाल्यावर समाजाला विसरू नका. लेकराला एक शिकवा, बाळा कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. भारतातलं कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. आपल्या प्रत्येकाच्या नशिबात सत्ता येणार नाही. शेवटी आता धनुभाऊन हात डोक्यावर ठेवला तर धनराज भाऊ आहेत है ना. प्रत्येकाच्या नशिबात, बाकीच्या आता आपले तर वांधे एवढे बेकार आहेत की आपलेच लोक आपल्याला टार्गेट करतात. एखादं जरी म्हणला तर यावर्षी पाहतो नगरपालिकेत बाजूच त्याला डायलॉग हाणते, हा तू, हे आपले एकमेकाचे पाय वाढल्यामुळे तर वांधे व्हायलेत ना. तर बाबा सर्वात महत्वाची गोष्ट, विचारमंच कुठलाही असो, एक मुलगा म्हणून तुम्हाला सांगालो की कुठल्याही विचारमंचावर बसण्यासाठी किंवा विचारमंचावर आपल्याला बोलावलं लागत असेल तर पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता आपल्या प्रत्येकाच्या नशिबात येणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर सत्ता आपल्याकडे नसेल तर दुसरी गोष्ट मालमत्ता लागते. मग आपले रेतीचे टिपर नाहीत, काही काही जे असतील तर ते भाग्यवान आहेत. म्हणजे पहिल्यांदा विचार मंचावर बसायला आपल्याकडे सत्ता लागते, सत्ता नसेल तर मालमत्ता लागते. पण आपल्या बापानं लेकराला एक शिकवा, बाळा जरी आपल्याकडे सत्ता नसेल, जरी आपल्याकडे मालमत्ता नसेल तर बुद्धिमत्तेच्या भरोशावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर जाता येतं, त्याचं हे उदाहरण आहे. सर्वांना या ठिकाणी आपण एकत्र आलात. पुढील काळात धनराज भाऊलाही विनंती आहे की बाबा तुमचे भरपूर आभार आहेत, कारण आज समाज एकत्र येत नाही, कारण एक मन आहे, हुशार लोक एकत्र येत नाहीत, आणि आपले घराघरात हुशार आहेत. त्यामुळे हुशार लोक सहसा एकत्र येत नाहीत. एवढे एकत्र आले म्हणजे साधी गोष्ट नाही. प्रत्येकानं काळजावर दगड ठेवून इथं ऐकायलेत, काही काही पटणं तरी ऐकायलेत. तर विनंती आहे, समाज या नात्याने एकत्र या. आपण टार्गेट कोणाला करतो किंवा कोण आपल्याला टार्गेट करतं यापेक्षा आपल्याला प्रगतीनं, कारण आपल्याला लोकांची रेस लहान करायची, तर आपली रेस आपण मोठी करू, हेच काम करा. गोरगरिबांना साथ द्या. एखादा पालक आहे जिच्या
मुलीच्या लग्नाचा प्रश्न कुठे उद्भवत असेल तर समाजानं त्यांना एकत्र उभे राहा. आणि काय असते माहिती आहे का, कुठली गोष्ट घडवायची असेल तर ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं समाजासाठी वेळ द्यावा, ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं समाजासाठी ताकद द्यावी, ज्याच्याकडे अतिरिक्त कमवलेला पैसा आहे त्यानं समाजासाठी पैसा द्यावा, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यानं गुमान गप राहावं. ह्या गोष्टी लक्षात घ्या. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, हा पुरस्कार दिला म्हणजे जबाबदारी वाढली. आता इथून पुढे एखादा समाजाचा आलं, तू तर लय गप्पा लागला त्या दिवशी. आता आपले पोरगे करायचेच तर समाजाचं कुठलाही पोरगा असो किंवा कुठलाही गोरगरीब असो त्याच्यासाठीच आपली ती फीस आहे. त्या लेकरांना मोफत शिकेल हा शब्द इथून देतो. मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल धनराज भाऊचे हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो. विचार मंचावरील सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान, जय भीम, जय शिवराय.